आज आपण भेटणार आहोत एका तरुण पत्रकाराला, जो मुक्त पत्रकार आहे, फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे आणि ज्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती नाम कमवायला सुरुवातही केलेली आहे. पार्थ एम.एन. नमस्कार पार्थ. तुझं वेदमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मला इकडे बोलवल्याबद्दल. हां, आपण आज गप्पा मारणार आहोत ती तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासावरती बोलणार आहोत आपण. पण मला असं आठवतंय की तू आणि मी भेटलो, किती वर्ष झाली रे त्याला? तू शाळेत होतास, 10वी 16 वर्ष झाली. 16-17 वर्ष झाली आणि तू माझ्याकडे पहिल्यांदा 9वीत होतो. हां, तू 9वीत होतास ना आणि तू आलास माझ्याकडे, तू एक ॲस्पायरिंग यंग क्रिकेटर म्हणून. हां, तर क्रिकेटचा वेडा होतास तू त्या काळामध्ये आणि खूप छान खेळतसुद्धा होतास. तर क्रिकेटचं वेड कसं काय लागलं तुला? भारतात ते क्रिकेटचं वेड लागायला काही कारण लागत नाही पहिली गोष्ट. त्यामुळे ते एक होतं, म्हणजे क्रिकेटचं आकर्षण होतं. लहानपणापासून मॅचेस बघायचो, जागून मॅचेस बघायचो. त्यामुळे मग असं मी एकदा म्हटलं घरी की मला प्रोफेशनली खेळायचं आहे आणि मला शिकायला आवडेल. मग आम्ही चौकशी केली आईबाबांनी आणि मग मी प्रॅक्टिस रेग्युलर करायला सुरुवात केली आणि मग मी शाळेसाठी खेळलो, कॉलेजसाठी खेळलो. मुंबई अंडर-17च्या मी एका स्टेट लेवल प्रोबेबल्समध्ये पण होतो. त्यामुळे क्लब क्रिकेट खेळलो चांगलं, म्हणजे मुंबईमध्ये जे ए डिव्हिजन, बी डिव्हिजन क्रिकेट असतं ते क्रिकेट खेळलो आणि काही चांगल्या आठवणी आहेत म्हणजे माझ्या क्रिकेट जीवनातल्या. फक्त मी प्रोफेशनली नंतर खेळू शकलो नाही, कारण जवळजवळ 20-21 वर्षाचा असताना मला असं वाटलं की जिथे मी असायला पाहिजे तिथे मी नाही आहे क्रिकेटच्या दृष्टीने. म्हणजे 20-21 वर्षाचा असताना मुलं रणजी ट्रॉफी खेळत असतात किंवा काही ॲटलिस्ट रणजी ट्रॉफीच्या रेकनिंगमध्ये असतात. तर ते मी नव्हतो, म्हणजे मी तिथपर्यंत पोचलो नव्हतो आणि त्यामुळे मग मी विचार केला की आपल्याला हे बहुतेक नाही जमत आहे. आणि मग मी ठरवलं की आता दुसरं काहीतरी करायचं. करिअर म्हणून क्रिकेट इज नो लॉंगर अन ऑप्शन. आता ह्या ज्या निर्णयाला आपण येतो, कारण ते आपलं फर्स्ट लव्ह असतं, फर्स्ट पॅशन असते. बरोबर. आणि ते आता आपण ठरवतो की नाही आता हे थांबवायचं. तर तो जे सॅड, थोडा दुःखदच डिसिजन असणार ना रे? दुःखद होता, ॲक्च्युली तो मिक्स्ड होता. ऑब्व्हियसली वाईट वाटत होतं, कारण की आपण कधीच आता क्रिकेट खेळणार नाही. जे सकाळी उठून प्रॅक्टिसला जायचो, जे प्लेयर्स भेटायचे, मित्र होते झाले त्यांच्याबरोबर आपण खेळणार नाही किंवा मॅचेस खेळणार नाही, बॅटिंगला जाणार नाही. ते सगळं दुःख होतं. पण माझ्यामध्ये शेवटच्या 1 वर्ष, 1.5 वर्षात मला असं वाटतं आता मागे वळून बघताना, की माझी एन्जॉयमेंट कमी झाली होती आणि अँझायटी वाढली होती. मॅचच्या अगोदर ची जी अँझायटी होती ती शेवटी वर्थ वाटेन अशी झाली होती, खरं सांगायचं तर. त्यामुळे तो एका प्रकारे रिलीफ पण होता की आता म्हणजे आता ते डोक्याला टेन्शन नसेल असं एक हे होतं. त्यामुळे ऑब्व्हियसली एका लेवलवरती ते इट वॉज सॅड, बट ऑल्सो इट वॉज अ रिलीफ ॲट वन लेवल. आणि मग जर्नलिझम कसं आलं? मला असं वाटलं की आपण क्रिकेट खेळलो असल्यामुळे आपण स्पोर्ट्स जर्नलिझम करू शकतो आणि चांगलं करू शकतो असं मला वाटलं, कारण की आपण जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा त्यातले बारकावे ऑब्व्हियसली जास्त चांगले कळतात इतरांपेक्षा, जे कधी क्रिकेट प्रोफेशनली खेळले नसतील. सो मला असं वाटलं की आपण जेव्हा कव्हर करू मॅचेस तेव्हा आपण त्यात एक चांगला पर्स्पेक्टिव्ह आपल्याला देता येईल. फक्त तेव्हा असं झालं की मी थोडासा स्पोर्ट्स जर्नलिझम, मी इंटर्नशिप्स पण केल्या 1-2. मी जेव्हा जर्नलिझम स्कूलमध्ये सुरुवात केली शिकायला तेव्हा 2 इंटर्नशिप्स झाल्या माझ्या. एक मिड डे न्यूजपेपरमध्ये झाली आणि एक CNN IBNमध्ये झाली दिल्लीत. आणि तेव्हा मी स्पोर्ट्स जर्नलिझम बघितलं आणि तेव्हा थोडासा मी नाराज झालो की ज्या पद्धतीने स्पोर्ट्स जर्नलिझम होतोय भारतात, त्यात एक असं जाणवलं की आपल्याला किती लोक ओळखतात ह्याच्यावरती आपण किती चांगले स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहोत हे कुठेतरी जज केलं जातं आपल्या देशात. सेलिब्रिटी कल्चर असल्यामुळे किंवा काही कारणामुळे असेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जर का तू बघितलंस तर तिथले स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहेत ते क्रिकेटर्सची दूर राहून सुद्धा त्यांचं काम करू शकतात आणि चांगलं काम करू शकतात आणि त्याबद्दल त्यांना रिस्पेक्ट पण आहे. आपल्याकडे तेवढं ते अजून इव्हॉल्व्ह झालेलं नाही आहे. आपल्याकडे मी विराट कोहलीला ओळखतो, मी सचिन तेंडुलकरला ओळखतो, इथे हे खूप होतं. आणि मला असं वाटलं की मी कोणाला ओळखतो किंवा माझ्या स्पीड डायलवर कोण आहे
ह्याच्यावरून ह्याच्यावरून माझी वर्थ ठरू शकत नाही. आणि मला तसंही PR मला जमत नाही फारसा. त्यामुळे मी थोडासा नाराज झालो ज्या पद्धतीने स्पोर्ट्स जर्नलिझम आपल्या देशात होत होतं. सुदैवाने त्याच वेळी मी साईनाथचं पुस्तक वाचत होतो. पी साईनाथ साईनाथचं पुस्तक एव्हरीबडी लव्हज अ गुड राऊट. तर त्या पुस्तकात ते पुस्तक म्हणजे इट्स अ माइलस्टोन बुक इन इटसेल्फ. आणि ते पुस्तक वाचताना मला असं कुठेतरी वाटलं की हां, हे आपण करू शकतो आणि हे करायला आवडेल. पी साईनाथ हे आपल्या देशातले एक ज्येष्ठ पत्रकार. त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या वेदच्या व्यासपीठावरती ते याआधी येऊन गेलेले आहेत. तर हे पुस्तक जेव्हा तू वाचलंस तेव्हा काय भिडलं तुला? एक म्हणजे देशातली इनइक्वालिटी भिडली. मी ते वाचलं असेल तेव्हा काय 19-20 वर्षाचा असेल आणि तोपर्यंत आपल्या एका अपर मिडल क्लास घरात मुंबईतल्या रिलेटिव्हली काय म्हणतात त्याला प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये वाढलो होतो. आणि ते पुस्तक वाचल्यावर अनेक गोष्टी समोर आल्या. ज्या पद्धतीने आपल्याच देशातले 70% लोक गावाकडे राहतात, जगतात, त्यातल्या अनेक गोष्टी म्हणजे मला माहीत नव्हत्या आणि त्या समोर आल्या. आणि तेव्हा असं वाटलं की जर का जर्नलिझम करायचं असेल तर असा जर्नलिझम केला पाहिजे की ज्या गोष्टी मेनस्ट्रीममध्ये नाही आहेत त्यावर रिपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया 9 वाजता प्राईम टाईमवरती आपण जे बघतो तो जर्नलिझम नाही, हा जर्नलिझम आहे. हे ते पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं. आणि मग असं वाटलं की आपण जर का करणार असू काही जर्नलिझम तर स्पोर्ट्स जर्नलिझम करण्यापेक्षा म्हणजे खरं सांगायचं तर स्पोर्ट्स स्टार्सना पत्रकारांची गरज नसते. त्यांनी एक ट्विट केलं तरी सगळे ते उचलणार आहेत. आपल्याला त्यांची गरज असते ॲज जर्नलिस्ट. त्यांना आपली गरज नसते. मग का त्यांच्या मागे धावण्यात वेळ घालवायचा? त्याऐवजी मग अशा ठिकाणी जिकडे कोणी जात नाही आहे, मग देशातले आदिवासी असतील, दलित असतील, शेतकरी असतील, मजूर असतील, ज्यांच्या प्रश्नांवरती फार कमी बोललं जातं, लिहिलं जातं, तर अशा स्टोरीज आपण कराव्यात असं कुठेतरी वाटलं. आणि मग मी जर्नलिझमकडे फुल टाईम विचार करायला लागलो. म्हणजे स्पोर्ट्स जर्नलिझम सोडून ह्या तऱ्हेचा जर्नलिझम कडे तू पाहायला लागलास. मग अर्थातच तू पी साईनाथांना जाऊन भेटलास. हां, कशी झाली ती भेट? साईनाथला मी भेटलो 2016 मध्ये. आणि झालं असं होतं की मी एक स्टोरी करत होतो लॉस एंजलिस टाइम्ससाठी. आणि ती स्टोरी शेतकरी आत्महत्येवर होती. आणि माझा त्यावेळेचा जो एडिटर होता शशांक म्हणून, तो म्हणाला की भारतातला कोण एक्सपर्ट आहे ज्याच्याशी आपल्याला बोलता येईल. तर मी म्हटलं साईनाथपेक्षा कोण मोठा एक्सपर्ट आहे फार्मर सुसाईडवरती, शेतकरी आत्महत्यांवरती बोलणारा. पण आता साईनाथ बिझी माणूस आहे, मोठा माणूस आहे. तर मी म्हटलं की मी ईमेल करून बघतो, त्यांनी रिप्लाय केला तर वेल अँड गुड, नाही केलं तर आपण कोणीतरी दुसऱ्या पत्रकाराशी किंवा एक्सपर्टशी बोलू. तर साईनाथला मी एक मेल लिहिली की मी असं माझं नाव पार्थ आहे, मी ह्या पेपरासाठी काम करतो आणि मला स्टोरी करायची आहे या गोष्टीवरती, या विषयावरती, आणि त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुमचे 5 मिनटं आपण बोलू शकू का? तर साईनाथचा रिप्लाय आला मला की दिस इज माय नंबर, यू कॅन कॉल मी. आणि मग मी बोललो साईनाथशी. आणि मग त्यानंतर मी टचमध्ये राहिलो साईनाथच्या. माझ्या स्टोरीज ज्या येत होत्या त्या मी मेल करायचो त्यांना, आणि त्यांना ते जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा रिप्लाय करायचे. आणि मग 17-18च्या वेळी माझ्या मते 17-18च्या आसपास साईनाथनी मला एक फेलोशिप ऑफर केली. कारण थोडंफार मी जे काम केलं होतं त्यांनी बघितलं होतं. आणि त्यावेळी त्यांची वेबसाईट लॉन्च होत होती, पीपल्स आर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया. पीपल्स आर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया, पारी असं त्याचं नाव आहे. ती त्यावेळेला लॉन्च होत होती. हां, ती लॉन्च झाली 14-15 मध्ये. पण 16-17 नंतर ॲक्च्युली त्यांचं काम, त्यांनी स्टाफ वाढवला, त्यांनी जास्त फेलोज घेतले आणि ते काम ॲक्च्युली 16-17 नंतर वाढत गेलं. आणि आय वॉज वन ऑफ द फेलोज ॲट द टाइम. मी या फेलोशिपकडे येतो, पण त्याच्या आधी 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे तू मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलास आणि तू जर्नलिझम करायला लागलास तो पूर्ण इंग्रजीमध्ये, बरोबर? तर इंग्रजी भाषा, इंग्रजीत लिहिणं हे आत्मसात करण्यासाठी काय केलंस? बराच काळ, म्हणजे मी जवळजवळ एक 5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी इंग्लिशमध्ये बोलणं, मी तेवढा फ्लुएंट नव्हतो इंग्लिशमध्ये बोलताना. मी बोलायचो
पण चान्स मिळाला की मी मराठी किंवा हिंदीमध्ये सरकायचो. आणि आता ऑब्व्हियसली ते होत नाही. आता कमांड आहे आणि आता बोलताना प्रॉब्लेम होत नाही. आता कॉन्शियस होत नाही मी बेसिकली इंग्लिशमध्ये बोलताना. आणि तीच आयडिया आहे. म्हणजे भाषा तुम्ही कधी इम्प्रूव्ह करू शकता, बट दी आयडिया इज टू नॉट बी कॉन्शियस ऑफ अ लँग्वेज दॅट यू आर इंटरॅक्टिंग इन. सो ते आता होत नाही. पण तिथपर्यंत पोचायला मेहनत केली. म्हणजे अनेक इंग्लिश पुस्तकं वाचली, फिक्शन वाचलं. फिक्शन वाचल्याने रायटिंग स्टाईल थोडी म्हणजे काय अभ्यास करता आला रायटिंग स्टाईल्सचा. विविध रायटर्सच्या रायटिंग स्टाईल्सचा अभ्यास करता आला. अमिताभ घोष असेल, हेमिंग्वे असेल, मार्क्वेज असेल, अनेक जगातल्या प्रसिद्ध लेखकांची नॉवेल्स वाचली. रामचंद्र गुहा असतील, त्यांचे नॉन फिक्शन पुस्तकं वाचली. TV शोज बघितले खूप सारे इंग्रजी सिनेमे बघितले. रॉबर्ट डी निरो, लिओनार्डो डिकॅप्रिओ पासून सगळ्यांचे सिनेमे बघायला सुरुवात केली. आणि आपोआपच लक्षात आलं की आपली इंग्लिशवरची कमांड वाढत चालली. आणि अजून एक सांगायचं तर माझं एक ठरलं होतं की जरी आपलं इंग्लिश त्यावेळी चांगलं नसेल तरी माझ्या मनात हा डाऊट कधीच नव्हता की मला इंग्रजीमध्ये पत्रकारिता करायची आहे. मला मराठीत पत्रकारिता कधीच करायची नव्हती. ह्याची 2 महत्त्वाची कारणं. एक म्हणजे पैसे कमी मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा एका भाषेत लिहितो, रिजनल भाषेत लिहितो, तेव्हा आपण त्या राज्यापुरते सीमित होतो. आणि आपण काय मार्क्वेज नाही ना की आपण स्पॅनिशमध्ये लिहिलं आणि जगाने ट्रान्सलेट केलं आणि अख्ख्या जगात आपली पुस्तकं खपली. त्यामुळे मी असा विचार केला की जर का आपल्याला रिस्ट्रिक्ट नसेल व्हायचं एखाद्या राज्यापुरतं किंवा देशापुरतं, यू डोंट हॅव टू हॅव बाउंड्रीज, तर मग इंग्लिश महत्त्वाचं आहे. आणि इंग्लिशमध्ये काम केलं तर मग तुमचं काम मुंबईपासून ते कॅलिफोर्नियापर्यंत आणि लंडनपर्यंत कुठेही जाता येतं. सो देर आर नो लिमिट्स बेसिकली. बरोबर. पण आता इंग्लिश जरी घेतलंस तरी एखाद्याचा प्रवास हा भारतातल्या इंग्रजी वृत्तपत्रापासून चालू होतो. तर तू LA टाइम्सपर्यंत कसा पोचला किंवा LA टाइम्स तुझ्या जीवनात कसं आलं? लॉस एंजल्स टाइम्स हे मोठं वृत्तपत्र आहे. जरी अमेरिकेतून प्रसिद्ध होत असलं तरी जगामध्ये वाचलं जातं. ते कसं आलं? शिशिर जोशी म्हणून माझे टीचर होते जर्नलिझम स्कूलमध्ये. आणि मी जेव्हा माझं जर्नलिझमची डिग्री पूर्ण केली, पोस्ट ग्रॅज्युएशन संपवलं, कंप्लीट केलं, तेव्हा शशांक म्हणून LA टाइम्सचा साऊथ एशिया ब्युरो चीफ नुकताच मुंबईला आला होता. आणि तो एक रिसर्च असिस्टंट आणि कॉरेस्पॉन्डंटच्या शोधात होता. शिशिर सर शशांकला ओळखत होते आणि शिशिर सरांनी मग माझं नाव रेकमेंड केलं शशांकला. आणि त्याने बऱ्याच लोकांना त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि मला बेसिकली त्यांनी एक नोकरी ऑफर केली. पहिलं वर्ष म्हणजे LA टाइम्स ग्लॅमरस वाटतं की सुरुवात करताना, पण पहिलं वर्ष मी फार लिहित नव्हतो त्यांच्यासाठी. पहिलं वर्ष माझं काम मोस्टली होतं त्याच्यासाठी ट्रान्सलेशन्स करणं. तो नुकताच भारतात आला होता, त्यामुळे त्याला भारताच्या राजकारणाबद्दल फार माहीत नव्हतं. त्याला हिंदी माहीत नव्हती. त्याला कुठेही आम्ही जायचो तर मी ट्रान्सलेटर म्हणून त्याचं काम करायचो. त्याच्यासाठी रिसर्च करणं, मग एखाद्या भागात जायचं असेल तर मग त्या भागात कोण लोक राहतात, त्याचा पॉलिटिकल सिनारिओ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला रिसर्च करून देणं, हे सगळं काम मी पहिल्या वर्षात केलं. पण तो इतका चांगला माणूस होता आणि अजूनही आहे. तो आता न्यूयॉर्क टाइम्समध्ये काम करतो लंडनमध्ये. त्याचं आणि माझं चांगलं जमलं बेसिकली. आणि मी त्याला म्हटलं की ज्या स्टोरीज मला पण लिहायला आवडेल आणि ज्या स्टोरीज म्हणजे मला आय अंडरस्टँड की जर का लॉस एंजलिस टाइम्समध्ये बायलाईन येणं ही मोठी गोष्ट आहे, पण जर का एखादी चांगली स्टोरी असेल तर मला पण लिहायला आवडेल. आणि तो पण बहुतेक त्याला पण मी आवडलो होतो असा माझा अंदाज आहे. आणि आम्ही दोघेही रॉजर फेडररचे खूप मोठे फॅन, त्यामुळे ते एक बॉन्डिंग झालं. आणि तो म्हणाला की जर का तुझ्याकडे काही चांगल्या स्टोरी आयडियाज असतील तू नक्की पिच कर आणि आपण आय विल मेक शुअर यू गेट पब्लिश्ड इन लॉस एंजलिस टाइम्स. आणि मग तसा तो प्रवास सुरू झाला. आता लॉस एंजल्स टाइम्सच्या पहिल्या पानावरती विथ बायलाईन तुझी स्टोरी आली, तर त्याबद्दल आम्हाला सांग. आता एक रिसेंटली आली स्टोरी. आता पॅन्डेमिक नंतर बेसिकली आम्ही एक स्टोरी केली की शाळा बंद असल्यामुळे मुलं चाइल्ड लेबरचं प्रमाण गावाकडे भारतात वाढत आहे. ही एक स्टोरी होती.
तर शाळा बंद होत्या. मग मी मराठवाड्यातल्या एका गावात गेलो आणि वडील वारले असल्यामुळे मग ती मुलगी तिने शाळा सोडली होती आणि ती आता ऊसाच्या फडात जाऊन काम करायला सज्ज होती बेसिकली जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा. तर ती स्टोरी चाइल्ड लेबर आणि मग ऑब्व्हियसली चाइल्ड लेबरचे काय काय परिणाम होतात आणि एक्सपर्ट्सशी आम्ही बोललो, चाइल्ड राईट्स ॲक्टिव्हिस्टशी आम्ही बोललो. असं काही आकडा सांगता येणार नाही की किती मुलं शाळेतनं बाहेर पडलेत. ते आता शाळा परत सुरू होतील तेव्हाच आपल्याला कळेल. पण खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शाळा बंद असल्यामुळे. खास करून गावाकडे ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, ज्यांच्याकडे ऑनलाईन सेवा नाही आहे आणि ऑनलाईन एज्युकेशन हे बेसिकली गरीब आणि श्रीमंतातली दरी परत वाढवतच आहे. कारण की ज्याच्याकडे आयपॅड आहे, मोबाईल आहे, ज्यांच्या घरात स्मार्टफोन आहे, तेच केवळ ऑनलाईन एज्युकेशन ॲक्सेस करू शकतात. गावाकडे ज्यांच्याकडे नेट नाही आहे, डेटा पॅकेज नाही आहे, घरात एकच स्मार्टफोन आहे, घरात काही स्मार्टफोन्सच नाही आहेत, त्यांना शक्य नाही आहे. त्यामुळे त्यांनी मग शाळा मोस्टली सोडली आणि मग काम करायला सुरुवात केली. ही स्टोरी आली त्या LA टाइम्समध्ये. आता मी तुला थोडं परत पारीकडे आणतो. कारण ह्या ज्या स्टोरीज आहेत, तू म्हणालास की जर्नलिझमकडे पाहायचा एक दृष्टिकोन तुला मिळाला, की ज्यांच्याबद्दल लिहिलं जात नाही, बोललं जात नाही, त्यांचं सत्य किंवा त्यांचं जीवन मी सगळ्यांच्या समोर आणेन. पारीमध्ये तुझी फेलोशिप चालू झाली आणि त्यानंतर तुझ्या अनेक स्टोरीज ज्या तिथून झाल्या, त्या प्रसिद्धही झाल्या, त्या लोकांना आवडल्या, त्यासाठी तुला अवॉर्डसुद्धा मिळाली. त्यापैकी तुला सिग्निफिकंट वाटलेल्या, महत्त्वाच्या वाटलेल्या 1-2 स्टोरीजबद्दल आम्हाला सांग. एक म्हणजे पारी माझ्या दृष्टीने म्हणायचं झालं तर तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता. जेव्हा साईनाथबरोबर काम करायला लागलो 2017मध्ये, तोपर्यंत त्या अगोदरची 2 वर्ष काम करत होतो, आवडत होतं, पण एका पद्धतीने चाचपडत होतो. फोकस मिळाला नव्हता. साईनाथबरोबर काम करताना ती जी फेलोशिप केली मी, तेव्हा मी मराठवाड्यातल्या काही स्टोरीज जवळपास 1 वर्षभर मी ते डॉक्युमेंट करत होतो आणि ते करताना तो फोकस सापडला की रुरल, अग्रेरियन आणि मार्जिनलाइज्ड या लोकांच्या स्टोरीज आपल्याला करायच्या आहेत. ग्रामीण भागातले जे समाजाच्या एका परिघावरती राहतात ते, बरोबर? आणि ज्यांच्याबद्दल लिहिलं जात नाही असे. अशा ह्या लोकांच्या स्टोरीज करायच्या. कारण की ते आपल्याला आपल्या फ्रंट पेजवर दिसत नाहीत, ते आपल्याला आपल्या 9 वाजता प्राईम टाईमवर दिसत नाहीत. त्यामुळे त्या स्टोरीज करायच्या आणि त्या जगापुढे, देशापुढे, जे काही आपले मोजके रीडर्स असतील त्यांच्यापुढे मांडायच्या, असं तेव्हा ठरवलं. आणि पारीबरोबर काम करताना बेसिकली लक्षात आलं की काय प्रकारची पत्रकारिता मला करायची आहे. सो तेव्हापासून तो जो एक फोकस फॉलो केला आहे तो आतापर्यंत चालू आहे माझा. 2-3 स्टोरीजबद्दल सांगायचं झालं तर आता गेल्या वर्षी दुसरी वेव्ह जेव्हा आली करोना व्हायरसची, कोविडची, त्या दुसऱ्या वेव्ह नंतर मी एक 20 पार्टची सिरीज केली होती पारीसाठी. ती जवळजवळ एक 4-4.5 महिने मी मराठवाड्यामधून फिरत होतो आणि काम करत होतो आणि त्यातनं 2-3 स्टोरीज ज्या होत्या त्या माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या होत्या. एक होती ती म्हणजे गावाकडे जे पत्रकार राहतात, त्यांचा झालेला मृत्यू कोविडमुळे, त्यांच्यावरती मी स्टोरी केली होती. म्हणजे काय प्रश्न आहे तो? म्हणजे झालं असं, ती आयडिया कशी आली मला ही स्टोरी करायची आयडिया मला आली, ती एका मित्राने मला फोन केला. मी तेव्हा बीडमध्ये होतो वाटतं आणि एका हॉस्पिटलच्या आसपास स्टोरीज करत होतो, पेशंट्सना भेटत होतो, हेल्थकेअर वर्कर्सना भेटत होतो आणि तेव्हा काय वॅक्सिनेट वगैरे झालो नव्हतो. तर एका मित्राचा फोन आला की ठीक आहेस ना, म्हणजे काय? तर मी आपला अनुभव सांगत होतो माझा फोन आणि आपली भडास काढत होतो. तर तो म्हणाला, तू एक फर्स्ट पर्सन अकाउंट लिही, तुला काय वाटलं फील्डमध्ये असताना. आणि मला ती आयडिया काय फार आवडली नाही, कारण की मला असं वाटतं ॲज अ जर्नलिझम म्हणजे जर्नलिस्ट तो असतो जो इतरांच्या प्रॉब्लेम्सबद्दल लिहितो, स्वतःच्या प्रॉब्लेम्सबद्दल नाही. त्यामुळे मला असं झालं की स्वतःला एक स्टोरी बनवायची आणि अरे बघा मी किती मेहनत करतोय, बघा मला किती त्रास होतोय, अशा टाईपचं लिखाण करतात अनेक लोक. मला ते जमत नाही, मी ते करणार नाही कधी. कारण मला असं वाटतं की कोणी माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली नव्हती आणि सांगितलं नव्हतं की जाऊन हे काम कर. मी जेव्हा पत्रकारिता करायची ठरवली तेव्हा आय साइन्ड अप फॉर इट. सो
म्हणजे आय न्यू वॉट आय वॉज गेटिंग इन टू. सो ती आयडिया मला काय फार आवडली नाही. पण त्यातनं मला असं वाटलं की स्वतःबद्दल नाही लिहू शकत, पण जे पत्रकार माझ्यापेक्षा कमी प्रिव्हिलेज्ड आहेत, ज्यांच्याकडे माझ्यापेक्षा खूप कमी रिसोर्सेस आहेत, त्यांना काय काय त्रास झाला आहे रिपोर्टिंग करताना, ह्यांच्याबद्दल मी लिहू शकतो. मग तेव्हा मी कोविडवरती रिपोर्टिंग करताना गावाकडे तालुक्यात राहणारे पत्रकार आणि त्यांना जेव्हा कोविड झाला आणि ते दगावले कोविडमुळे, त्यांच्या फॅमिलीजना भेटायला सुरुवात केली आणि ती स्टोरी केली होती. ऑब्व्हियसली ते गावात राहत असल्यामुळे त्यांना हेल्थकेअर फॅसिलिटीज पटकन उपलब्ध नव्हत्या झाल्या. जेव्हा ते प्रायव्हेटमध्ये गेले होते, कारण गावाकडच्या पत्रकारांना पगारही फार नसतात, त्यामुळे ते जेव्हा प्रायव्हेटमध्ये गेले, प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये, तेव्हा त्यांना खूप जास्त पैसे मोजावे लागले. हे बेसिकली मी त्यावेळी डॉक्युमेंट केलं होतं. अशाच प्रकारची एक बालविवाहांवरची स्टोरी होती, ती काय होती? जसं मी मगाशी म्हटलं चाइल्ड लेबरबद्दल, तसं चाइल्ड मॅरेजेसचं पण आहे. लॉकडाऊन नंतर शाळा बंद असल्यामुळे 2-3-4 महत्त्वाच्या कारणांमुळे चाइल्ड मॅरेजेस वाढली, बालविवाह वाढले. एक कारण म्हणजे मुलगी घरातच आहे, तर आता ती शाळेत जात नाही आहे, मग काय करायचं, तर तिचं लग्न करून टाका. दुसरी गोष्ट म्हणजे पैसे कमी झाले घरात येणं, आणि शाळा बंद असल्यामुळे शाळेत मिड डे मील्स मिळायची मुलांना, ती बंद झाली. त्यामुळे 2 वेळेचं जेवण जास्त वेळा 2 वेळेचं जेवण जास्त करणं भाग पडलं. ते परवडत नव्हतं आईवडिलांना. म्हणून एक कारण होतं की मग मुलगी घरीच आहे, शाळेतही जात नाही आहे, लग्न करावं. तिसरं कारण म्हणजे सगळ्यांना माहिती होतं की परिस्थिती काय आहे, त्यामुळे कमी हुंड्यात लग्न होत होतं. अनेक लोक हुंडा मागतही नव्हते की लग्न होतंय, होऊन जाऊ दे. चौथी गोष्ट म्हणजे पॅन्डेमिक असल्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळे जास्त लोकांना बोलवण्याचं बर्डन नव्हतं. तुम्ही एक 10-12 लोकांना बोलवलं, स्वस्तात पटकन लग्न पार पाडलं, ते एक इन्सेंटिव्ह होतं बालविवाह करण्यामागचं. ही 4-5 कारणं होती. आणि मी अनेक फॅमिलीजना भेटलो ज्यांनी त्यांच्या मुलींची लग्न केली होती. आता ऑब्व्हियसली मी त्यांची आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज नाही केली, कारण की दॅट काय म्हणतात त्याला, इट गोज अगेन्स्ट जर्नलिस्टिक एथिक्स आणि ह्याच्या दृष्टीने सुद्धा. पण मी त्यांना भेटलो, लोकल ॲक्टिव्हिस्टना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याबरोबर जाऊन मी त्यांना भेटलो, त्यांची कारणं जाणून घेतली. आणि माझे काही सोर्सेस आहेत चाइल्ड आणि वेलफेअर डिपार्टमेंटमधले, त्यातनं डेटा पण मिळवला. तो डेटा ॲक्च्युली अवेलेबल नव्हता पब्लिक डोमेनमध्ये, पण मी तो इन्व्हेस्टिगेट केला आणि त्यात असं जाणवलं, म्हणजे आता मजा बघ, बालविवाह वाढलेत हे फाइंड आउट करायचं असेल तर तुला आकडेवारी काय तू कोणत्या आकडेवारीवर अवलंबून राहू शकतोस. तर एकतर NHFSचा जो सर्वे होतो, जो दर 5 वर्षांनी होतो, त्या सर्वेमध्ये हे करू शकतोस, किंवा किती चाइल्ड मॅरेजेस इंटरव्हीन झाली, किती चाइल्ड मॅरेजेस थांबवली, हा डेटा सरकारकडे असतो आणि त्यावरून आपल्याला अंदाज येतो की चाइल्ड मॅरेजेस वाढत आहेत की नाही वाढत आहेत. जी झाली ती झाली, दॅट फेल थ्रू द क्रॅक्स, ते आपल्याला माहीत नाही किती झाली. त्यामुळे जो डेटा मी मिळवला तो हा होता की पॅन्डेमिकच्या आधी जर का महिन्याला XYZ बालविवाह थांबवले गेले असतील, तर पॅन्डेमिक नंतर किती थांबवले गेले, आणि त्या आकड्यामध्ये जवळजवळ महिन्याला 150% राईज होता. त्यामुळे तो एक डेटा मी मिळवला आणि मग ती स्टोरी केली, पारीसाठीच ती केली. या दरम्यान वॉशिंग्टन पोस्ट सारख्या एका जगातल्या प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये सुद्धा तुझी पहिल्या पानावरती बायलाईन आली. ती स्टोरी काय होती? ती गेल्या वर्षी होती, म्हणजे ती 2020 साली होती. जेव्हा उसाच्या फडात कामगार जातात, तेव्हा म्हणजे एका वेस्टर्न महाराष्ट्रामधून मी जात होतो, दुसऱ्या स्टोरीसाठी मी गेलो होतो. पण जाता जाता मला दिसलं की तिकडे एका फडात खूप जास्त मुलं आहेत. तेवढी मुलं मला कधी त्याआधी दिसली नव्हती. मग मी इन्क्वायर केलं आणि ते पण लक्षात आलं की शाळा बंद असल्यामुळे मुलं तिकडे उसाच्या फडात काम करत होती. सो ती पण तीच स्टोरी होती. चाइल्ड लेबरवाली नव्हती डायरेक्ट, पण ती आपल्या आईवडिलांना मदत करतायत तिकडे. चाइल्ड लेबरच म्हणता येईल एका अर्थी, पण आपल्या आईवडिलांना मदत करत होती. मग तिकडे संध्याकाळी क्रिकेट खेळत होती. बेसिकली शाळा सुटली होती, अभ्यास नव्हता, आणि अशा प्रकारची स्टोरी होती की मुलांचं शिक्षण, म्हणजे जे चाइल्ड राईट्स ॲक्टिव्हिस्ट गेल्या 20 वर्षात ज्यांनी प्रगती केली होती, जे काम केलं होतं, अवेअरनेस क्रिएट केला होता
शिक्षणाबद्दल, तो किती मोठ्या प्रमाणावर रिव्हर्स झाला आहे ह्याची सुरुवात होती 2020. आणि ती स्टोरी वॉशिंग्टन पोस्टसाठी मी केली होती. ह्या सगळ्या समस्या जाणून घेताना त्या लोकांशी बोलताना की जे आधीच नाही रे गटामध्ये आहेत ते आहे रे गटामध्ये नाहीच आहेत, खूप गलबलून येत असेल, खूप वाईट वाटत असेल ऑब्व्हियसली, अशा प्रकारे एक संवेदनशील माणूस आणि एक निष्पक्ष पत्रकार, हा तोल तू कसा सावरतोस? माहीत नाही, म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा स्टोरी करायला जातो तेव्हा माझ्या दृष्टीने ती एक स्टोरी आहे आणि माझं काम आहे ती स्टोरी जितकी चांगल्या पद्धतीने करता येईल तितकी चांगल्या पद्धतीने करणं. आणि मग त्या दृष्टीने मला जे जे करावं लागतं ते मी करतो. ऑब्व्हियसली एम्पथेटिक आपण असलं पाहिजे त्यांच्या प्रॉब्लेम्स कडे, पण त्या प्रॉब्लेम्सचा जर का आपण सतत विचार करत बसलो आणि ते आपल्या अंगाला लावून घेतलं, मनाला लावून घेतलं, तर मग काम होईल माझ्याकडून असं मला वाटत नाही. त्यामुळे मग मी ते तितकं डिस्पॅशनेटली बघता येईल तितकं डिस्पॅशनेटली बघतो. ती स्टोरी झाली की देन यू मूव्ह ऑन टू अनदर स्टोरी. आता ते इन्सेन्सिटिव्ह वाटतं की नाही वाटत मला माहीत नाही, पण ते माझ्या सॅनिटीसाठी, मला सेल्फ प्रिझर्वेशनसाठी मला असं वाटतं की जर का मी वर्षातले 8 महिने ट्रॅव्हल करत असेल आणि वंचित, मार्जिनलाइज्ड, शेतकरी, मजूर यांना भेटत असेल आणि प्रत्येक स्टोरीनंतर जर का मला माझी गलबल व्हायला लागली, तर मग मला माझं आयुष्यच कायमच्या डिप्रेशनमध्ये घालवावं लागेल आणि माझ्याकडून मग तसं कामही होणार नाही. आणि पत्रकाराचं काम इज टू बेअर विटनेस. बेसिकली a journalist's job is to bear witness, is to tell what is happening on the ground. आणि I will do what it takes to do that job to the best of my ability. आणि ते जर का करायचं असेल तर ते डिस्पॅशनेटली करणं माझ्या दृष्टीने मला गरजेचं वाटतं. आणि मग त्या दृष्टीने मी स्वतःला मी म्हणजे तूच मला ट्रेन केलंस की तू ज्या ज्या गोष्टी सांगितल्यास त्या मी केल्या आणि ते आता मला थोडा तो बॅलन्स साधता आला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की मी जेव्हा परत येतो एखाद्या टूरवरून तेव्हा मी अजिबात लो ऑन एनर्जी नसतो किंवा मला असं काय म्हणतात त्याला डिप्रेशनमध्ये असेल किंवा त्रास झाला आहे किंवा कुठेतरी मनाला एक खतखत होते असं मला नाही वाटत. म्हणजे एका बाजूने तू म्हणाला शब्द छान आहे की एम्पथी म्हणजे आस्था, आणि दुसऱ्या बाजूने डिस्पॅशनेट, त्याला आपण म्हणू की एक प्रकारचा साक्षीभाव. ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स तुला या सगळ्या प्रवासामध्ये करायला लागला, बरोबर? म्हणजे मला करायला लागला कारण मला असं वाटतं की हे करून माझ्याकडून चांगलं काम होईल. आता ते प्रत्येक पत्रकारावर आहे की त्यांनी ते कसं मॅनेज करायचं. मला असं वाटतं की मी डिस्पॅशनेटली काम करून जास्त चांगलं काम करू शकेन, त्यामुळे मी तसं करतोय. एखाद्या पत्रकाराला वाटलं की त्यांनी जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन त्याच्याकडून जास्त चांगलं काम होतील, त्यांनी तसं करावं. कारण आपण वी आर ऑल वायर्ड डिफरंटली ॲट दी एंड ऑफ द डे. सो तुला हे करत असताना क्रिकेटचा फायदा होतो का? हां, होतोच ना. म्हणजे जसं आपण जेव्हा मी क्रिकेट खेळायचो आणि तू मला सांगायचास बघ स्विच ऑफ स्विच ऑन, मग बॉल खेळला की खेळताना स्विच ऑन आणि मग बॉल खेळून झाला की स्विच ऑफ. तर हे मी माझ्या कामात पण आणतो. हे डेली लाईफमध्ये मी आचरणात आणतो. रिपोर्टिंगवरती असताना कम्प्लिटली स्विच्ड ऑन, पण रिपोर्टिंग झालं आणि आपल्या रूमवरती मी आलो की मग मी स्विच ऑफ होतो. मग मी त्याचा विचार करत नाही. मग मी आज मी काय केलं, मी नोट्स काढीन ऑब्व्हियसली. आपल्याला काय लिहायचं आहे, कुठून सुरुवात करायची आहे, त्या पीसचं स्ट्रक्चर काय असेल, हे सगळे विचार चालू असतात. पण ते इट्स इम्पॉर्टंट टू स्विच ऑफ. म्हणजे तो स्विच ऑफ केलं की काय म्हणतात त्याला, आपल्या बॅटऱ्या पण रिचार्ज होतात आणि मग दुसऱ्या दिवशी तो फटीग येत नाही. आणि जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो तेव्हा 2 प्रकारचे फटीग खूप महत्त्वाचे असतात जे आपल्याला थोडेसे मॅनेज करावे लागतात. एक म्हणजे फिजिकल फटीग. आता मी तरुण आहे त्यामुळे मला फिरताना काय फार त्रास होत नाही. दमायला होतं पण काय, एक रात्री छान झोप काढली की मग दुसऱ्या दिवशी आपण नीट होतो. पण मेंटल फटीग हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो येऊ न देणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण तो आला
तर मग आपण आपलं काम सस्टेन नाही करू शकत. सो जर का तुम्हाला तुमचं काम एका काय 1 महिना 2 महिना 3 महिना सतत आपण जर का फील्डवरती असू तर तो मेंटल फटिग मॅनेज करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी स्विच ऑफ होणं रोज संध्याकाळी हे गरजेची गोष्ट आहे. तू इलेक्शन कॅम्पेन सुद्धा खूप केलेस, पण मला तुला असं विचारायचं आहे की इलेक्शन कॅम्पेन्समध्ये उमेदवार असतील, नेते असतील, ह्यांच्यावरती तर खूप लिहिलं जातं, पण तुझं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथेही तू माणसांबद्दल लिहितोस किंवा मतदारांबद्दल लिहितोस किंवा जनतेबद्दल लिहितोस. तर या इलेक्शन कॅम्पेन्समध्ये तुला भेटलेली काही इंटरेस्टिंग माणसं? बरीच इंटरेस्टिंग माणसं भेटतात. म्हणजे ॲक्च्युली माझ्या कामाबद्दल मला सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर त्या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे अशा ठिकाणी मला जायला मिळतं जिकडे मी अदरवाईज कधीच गेलो नसतो. कारण आता ऑब्व्हियसली जर का तुला सुट्टीवर जायचं असेल, कुठे जायचं असेल तर मी UPत नाही जाणार किंवा मराठवाड्यात नाही जाणार ना. त्यामुळे अशा ठिकाणी जाता येतं जिथे अदरवाईज मी कधीच गेलो नसतो. अशी लोकं भेटतात जी अदरवाईज कधीच भेटली नसती. हे एक मला माझ्या कामाबद्दल खूप आवडणारी गोष्ट आहे. आणि अनेक लोकं भेटतात. म्हणजे पंजाबमध्ये आता म्हणजे दिल्लीमध्ये असताना पंजाबमधले फार्मर्स भेटले. अनेक म्हणजे काय म्हणतात त्याला मी थक्क झालो त्यांना भेटून. त्यांचा ते प्रोटेस्ट जी चालू होती दिल्लीच्या बॉर्डर्सवरती 3 फार्म लॉज विरुद्ध, त्यांचं डिटर्मिनेशन, ते गावाकडून आले होते तिकडे त्यांनी टेंट बांधलं होतं, तिकडे रोज जेवण करायचे, आलेल्या लोकांना खायला घालायचे आणि त्यांची स्पिरिट्स बेसिकली ते कुठेही त्या प्रोटेस्टमध्ये असताना ते कुठेही असे काय म्हणतात त्याला बिचारे वाटत नव्हते. मला आता एक जण भेटला UPमध्ये, त्याच्या घरात 3 मृत्यू झाले कोविडमुळे. कोणाला ऑक्सिजन नाही मिळाला, कोणाला हॉस्पिटलमध्ये जागा नाही मिळाली, कोणी हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. सगळं त्याने मला सांगितली त्याची कहाणी आणि शेवटी म्हणाला की नाही पण सरकार चांगलं काम करतं आहे. मी म्हटलं नेमकं काय करतं आहे मग सरकार? जर का तुम्हाला ऑक्सिजन पुरवता येत नसेल, हॉस्पिटलमध्ये बेड देता येत नसतील, तर मग ते चांगलं काम करतं आहे म्हणजे काय करतं आहे? तेव्हा तुम्हाला की आता काय माणसं तर अमेरिकेतही मेली, UKमध्येही मेली, मग तर UPमध्ये मरणारच ना. तर मला असं झालं की हा विचार मी केला नव्हता कधी आणि हे जे बिंबवलं आहे डोक्यात आणि ते त्यांनी ॲक्सेप्ट पण केलं आहे, तर ते मला थोडंसं चमत्कारिक वाटलं. म्हणजे जनरली कसं होतं आपल्यापर्यंत जेव्हा एखादी लाट येते तेव्हा आपल्याला त्याचं गांभीर्य कळतं, असं आपण म्हणतो. दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा आपण दुसऱ्याच्या अनुभवातून शिकत नाही, पण आपण आपल्याकडे जेव्हा ते येतं, आपल्यापर्यंत जेव्हा ते पोचतं तेव्हा आपल्याला ते कळतं, तेव्हा ते झोंबतं. पण हे स्वतःपर्यंत येऊन सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे म्हणजे काही हे होणारच होतं. तर ते एक चमत्कारिक होतं. त्यानंतर खूप इन्स्पायरिंग लोकं म्हणजे ते ॲक्टिव्हिस्ट जे असतात लोकली ते भेटतात आणि त्यांचं काम म्हणजे खरं सांगायचं तर ते खूप ऑब्स्क्युरिटीमध्ये काम करतात. त्यांना ग्लोबल रेकग्निशन, इंटरनॅशनल रेकग्निशन मिळत नाही, देशातही रेकग्निशन मिळत नाही, पण त्यांच्या रिजनमध्ये, त्यांच्या भागात त्यांचं काम हे तुफान चालू असतं. मग बायकांना हॉस्पिटलमध्ये नेणं डिलिव्हरीसाठी. आता अनेक ठिकाणी म्हणजे आता मी आत्ताच एक स्टोरी केली होती. एक दलित महिला, तिला हॉस्पिटलमध्ये प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये तिला डॉक्टरनी येऊ दिलं नाही आणि त्यामुळे प्रेग्नंट होती, डिलिव्हरीसाठी जात होती आणि तिला येऊ दिलं नाही हॉस्पिटलमध्ये. ही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आणि तिचं बाळ गेलं. 3 वर्षांनी ती परत त्याच PHCमध्ये गेली आणि ह्यावेळेला ज्या ॲक्टिव्हिस्टला मी भेटलो त्याने त्या बाईला तो घेऊन गेला आणि ही मेड शुअर की तिची डिलिव्हरी त्या PHCमध्ये होईल, त्याच PHCमध्ये होईल 3 वर्षानंतर. सो तो जो प्रवास होता तो अख्खा डॉक्युमेंट मी केला आणि ती माझ्यामध्ये खूप कंपेलिंग स्टोरी होती. जेव्हा मी रिपोर्ट केली तेव्हा त्या बाईला भेटलो, ॲक्टिव्हिस्टला भेटलो, तर त्यांचं जे डेडिकेशन आहे ह्या ॲक्टिव्हिस्टचं, ते त्या ब्लॉकमध्ये त्या सगळ्या लोकांना ते ओळखतात आणि ते खूप जवळून त्यांच्याबरोबर काम करतात आणि ते मला वाटतं ते खूप इन्स्पायरिंग आहे. हे लोकं जे लोकल ॲक्टिव्हिस्ट तिथे काम करत असतात त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. तुझ्या स्टोरीचा परिणाम म्हणून काही चांगले बदल झालेत का?
चांगले बदल म्हणजे मिक्स्ड हे मिक्स्ड इमोशन्स काय म्हणतात त्याला, मिक्स्ड रिॲक्शन्स असतात. एक म्हणजे आपण काहीही लिहिलं तरी शिव्या येतातच लोकांच्या, की तुम्ही आपल्या सरकारला बदनाम करताय, तुम्ही ह्यांना बदनाम करताय, तुम्ही त्यांना बदनाम करताय. ती बडबड लोकांची चालू असते. पण त्या पलीकडे जाऊन आता मराठवाड्यातून जेव्हा मी स्टोरीज केल्या गेल्या वर्षी, तर बहुतेक स्टोरीज नंतर अनेक वाचकांनी माझ्याकडून त्या ज्यांच्याबद्दल मी लिहिलं आहे त्यांचे अकाउंट डिटेल्स मागवले, त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं करता येईल ह्याची विचारपूस केली आणि त्यांना त्यांच्या ट्रीटमेंटसाठी पैसे उभे त्यांना करायला मदत केली. तर ती माझ्या मते एक सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट होती. त्याला असं वाटतं की आपण करतो काहीतरी त्याचं चीज झालं, की ह्यांच्याबद्दल आपण लिहिलं होतं ते लोकांपर्यंत पोचलं आणि लोकांना ते भावलं आणि त्यामुळे त्यांनी मदत करायला ऑफर केली. एक फॅमिली तर सांगायची झाली, त्यांच्यावर 6 लाखाचं कर्ज होतं हॉस्पिटलचं आणि त्यांच्याबद्दल मी लिहिलं होतं. तर त्या फॅमिलीला तर इतके पैसे मिळाले की त्यांनी ते पूर्ण कर्ज फेडलं हॉस्पिटलचं. सो ते अशा तऱ्हेचे अनुभव सुद्धा तुला येतात. हे जेव्हा तू काम करत असतोस, म्हणजे बघा तू पूर्णपणे या महानगरामध्ये शहरी भागामध्ये वाढलास. तुझं जे काम चालू आहे ते तसं देशभर चालू आहे, पण त्यामध्ये तुला ग्रामीण भागामध्ये जास्त जावं लागतं. तर एका बाजूला ग्रामीण तरुण आहे, एका बाजूला शहरी तरुण आहे आणि दोघांनाही त्यांच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या आव्हानांना सामना द्यायचा आहे त्यांना. तर तू एक जेव्हा शहरी तरुण म्हणून जातोस आणि ग्रामीण तरुणाला भेटतोस, तेव्हा तुझी भूमिका काय असते आणि शहरी तरुणांची भूमिका काय असावी? शहरी तरुणांची भूमिका काय असावी, मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे आपण आपलं प्रिव्हिलेज ओळखलं पाहिजे. म्हणजे आपण शहरातल्या अपर मिडल क्लास किंवा मिडल क्लास, अपर कास्ट, आपलं जेंडर काय आहे हे ओळखून आपल्याला काय काय गोष्टीसाठी मेहनत करावी लागत नाही. आपल्याला ज्या सुविधा मिळतात, आपल्याला आपण कुठून सुरू करतो, आपण काय पायऱ्या स्किप करतो त्या प्रवासात, ते ॲक्नॉलेज करणं माझ्या मते सगळ्यात ती पहिली पायरी आहे. आणि कारण बघ ना, आता जर का मला पत्रकारिता करायची होती, मी जिथून सुरू केलं आणि जिथपर्यंत मी आलो तो एक प्रवास आहे आणि त्यात ऑब्व्हियसली चॅलेंजेस येतात. पण हाच प्रवास जर का एखाद्या पालघरमधल्या आदिवासी तरुणाला करायचा असेल, ज्याचे आईवडील कधी शिकले नाहीत, वीटभट्टीवर काम करतात, आणि त्या तरुणाला जर का हाच प्रवास करायचा असेल तर तो खूप जास्त खडतर असेल. आणि हे ओळखलं पाहिजे आपण, म्हणजे आणि मग हे ओळखून मग त्याच्यावर आपल्या परीने आपण काय करू शकतो, तर तो जो प्रवास आहे तो की एखाद्याचा प्रवास आपण सुखद करू शकतो का, हा विचार आपण करू शकतो. आणि जेव्हा मी भेटतो ग्रामीण तरुणाला तेव्हा माझी भूमिका बेसिक असते की बाबा मी आलो आहे, मला तुमचे प्रॉब्लेम्स समजून घ्यायचे आहेत, तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. मी असं कुठेही प्रिटेंड करत नाही की मी तुमच्यातलाच आहे, कारण की ते परत इट विल बी लाईक आय एम नॉट एक्नॉलेजिंग माय प्रिव्हिलेज. मी नाही आहे तुमच्यातला, मला खूप जास्त सुविधा मिळाल्यात, माझं नशीब खूप जास्त चांगलं होतं आहे आणि ते एक्नॉलेज करूनच मी जातो की बाबा मला तुमच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत आणि मी त्याच्याबद्दल लिहितोय आणि त्यासाठी मला तुमच्याशी बोलायचं आहे. जर का तुमची इच्छा असेल तर माझ्याशी बोलू शकता. जर का तुम्हाला तुमचे मुद्दे मांडायचे असतील तर तुम्ही आता अनेकदा होतं की मुद्दे मांडण्याने काय होणार असं ते विचारतात. मी म्हणतो त्यांना की मी काय गॅरंटी नाही देऊ शकत काय होणार ते. मी लिहिणार, ते वाचून काय लगेच तुम्हाला नोकरी मिळेल का, तर नाही मिळणार. लगेच तुम्हाला मदत होईल का, तर माहीत नाही मला मिळेल की नाही. माझ्या हातात काय आहे, तुमचे मुद्दे जितक्या जास्त लोकांसमोर मांडता येतील तितक्या जास्त लोकांसमोर मांडणं. आणि अनेक लोकांनी मग ते पुढे येतात आणि मग ते माझ्या मते मला असा अनुभव आलेला नाही की आम्हाला नाही बोलायचं. असा अनुभव मला फार क्वचित आला आहे आणि जरी आला तरी मग यू रिस्पेक्ट दॅट अँड यू मूव्ह ऑन. बरोबर. या सगळ्याच्या मध्ये तुला ज्यांच्याकडून स्फूर्ती मिळते अशा कोण, व्यक्ती म्हण, पुस्तकं म्हण, काय? एक तर साईनाथ आहे, पी साईनाथ.
आहे ज्यांच्याकडे म्हणजे आय कॅन से आय लुक अप टू हिम. ज्या पद्धतीचं काम त्यांनी केलं आहे किंवा ज्या पद्धतीचे बेंचमार्क्स त्यांनी सेट केले आहेत, ज्या पद्धतीने म्हणजे काय म्हणतात त्याला, जे प्रिन्सिपल्स त्यांनी आचरणात आणलेत, त्यांच्या इंटेग्रिटी, ते सगळं मला फॉलो करायचं आहे. ते म्हणजे दॅट इज पत्रकारितेमध्ये हे एक नाव माझ्या डोळ्यासमोर येतं. फार काही आता पत्रकार उरले नाही आहेत जे फार बरं काम करतात, त्यामुळे त्यांच्याकडून काय स्फूर्ती घेता येत नाही. पण बियॉन्ड जर्नलिझमसुद्धा माझे खूप सोर्सेस आहेत इन्स्पिरेशनचे. जरी मी स्पोर्ट्स खेळायचं थांबलो असलो तरी स्पोर्ट्स बघायचं थांबलो नाही आहे. आणि स्पोर्ट्समधून मला खूप मोठ्या प्रमाणावर स्फूर्ती मिळत असते. म्हणजे आत्ताच रिसेंट उदाहरण द्यायचं झालं गेल्या महिन्यातलं, तर नडालची फायनल बघितली ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये. तो 36 वर्षाचा आहे. त्याचे 20 ग्रँड स्लॅम्स ऑलरेडी झाल्या होत्या जेव्हा तो फायनलला आला. त्याच्या समोर होता मेडवेडेव नावाचा रशियन, जो त्याच्यापेक्षा 10-12 वर्ष तरुण होता. नडाल पहिले 2 सेट हरला होता. आणि म्हणजे आता तो नडाल आहे, त्याने 20 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. त्याने आता ह्याच्यानंतर एक बोटही उचललं नाही तरी त्याला आपण ऑल टाईम ग्रेट्समध्ये मानू. इतिहासात त्याची जागा सेफ आहे. पण तरीसुद्धा तो तिसरा सेट त्या मॅचमध्ये ती मॅच शेवटपर्यंत घेऊन जायला तो असा खेळणार असं का त्याचा जीव त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ते खूप मोठं इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी. जेव्हा 2017-18 रॉजर फेडररची नी इंजुरी झाली होती, ती सर्जरी करून जेव्हा तो परत आला आणि लागोपाठ काहीतरी माझ्यामध्ये 1 वर्षभरात 3 ग्रँड स्लॅम जिंकला होता वर्षभराच्या स्पॅनमध्ये. ते पण खूप इन्स्पायरिंग होतं. मला असं वाटलं होतं की म्हणजे असं वाटतं की या लोकांनी ज्याला एवढं अचीव्ह केलं आहे आणि तरीसुद्धा त्यांची भूक तेवढीच आहे जेवढी पहिली ग्रँड स्लॅम ते जिंकले तेव्हा होती. आणि हे माझ्या दृष्टीने खूप मोठं मोटिवेशन आहे. आणि ते मी सतत स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. तुझे काही छंद आहेत. एक चित्रपट पाहणं आहे, दुसरं स्वयंपाक करणं आहे आणि वाचनाबद्दल तू मगाशी बोललासच. चित्रपटाचा आणि म्हणजे चित्रपट पाहण्यामधून पत्रकारितेला सुद्धा काही मिळतं का रे? चित्रपट खरं म्हणजे मी बघतो ते म्हणजे त्यातनं काही मिळेल नाही मिळेल, पत्रकारितेत फायदा होईल नाही होईल ह्या विचाराने नाही बघत. ते केवळ अनवाइंड करायला बघतो. पण ऑब्व्हियसली त्यातनं मिळतं, कारण पत्रकारिता बेसिकली काय आहे, तुम्ही जितका तुमचा वर्ल्ड व्ह्यू ब्रॉड होतो, जितका तुमचा पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड होतो, जितका तुमचा पर्स्पेक्टिव्ह वाढतो, तितकी तुम्ही चांगली पत्रकारिता करू शकता. हे बेसिक आहे. आणि सिनेमा बघून पर्स्पेक्टिव्ह मिळतोच. म्हणजे आता मी गेले 8-9 वर्ष इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अटेंड करतो आहे पणजीमध्ये. दरवर्षी 8 दिवस 9 दिवस मी गोव्यात जातो. मग आम्ही सगळेच, म्हणजे मी, आई बाबा, माझी बहीण, मामा, आम्ही सगळे आमची एक वारीच निघते गोव्याला सिनेमे बघायला. आणि आम्ही 8 दिवस जवळजवळ 30 सिनेमे 8 दिवसात बघतो फिल्म फेस्टिवलमध्ये. आणि ते वेगवेगळे, इराणचा सिनेमा असेल, फ्रेंच सिनेमा असेल, लेबेनॉनचे सिनेमे असतील. या देशांबद्दल आपण फार वाचलेलं नसतं, फार आपल्याला माहिती नसतं. त्या सिनेमांमधून आपल्याला त्या देशाचं कल्चर, त्या देशाचा इतिहास कळतो आणि आपोआपच त्यामुळे एक आपल्या ज्ञानात भर पडत जाते. सो यू कम बॅक फिलिंग मोर एनरिच्ड. आणि जेवणाबद्दल बोलायचं झालं तर ते मी पॅन्डेमिक नंतर लॉकडाऊनमध्ये उचललेली गोष्ट आहे. आमच्याकडे ज्या मावशी यायच्या जेवण करायला, त्या येऊ शकल्या नाहीत ऑब्व्हियसली लॉकडाऊन झाल्यामुळे. आणि मग घरातली अनेक कामं आम्ही वाटून घ्यायला घरी सुरुवात केली, आई, मी आणि बाबा. तर त्यात मी एक दिवशी असं मला वाटलं की आपण बघावं जेवण करून, जमतंय का आपल्याला. आणि ते जमलं, म्हणजे चांगलं झालं चिकन मी त्या दिवशी केलं होतं त्या दिवशी. आणि ते मला पण सॉलिड भारी वाटलं की अरे आपण एक सुरुवात केली, क्रिएटिव्ह वाटलं मला खूप. आणि माझा एक स्वभाव आहे की मला असं स्वस्थ बसायला आवडत नाही, काहीतरी सतत करत राहिलं पाहिजे, वेळ कारणी लागला पाहिजे, असं मला एक ॲट द बॅक ऑफ माय माइंड वाटत राहतं. मग काम असेल, सिनेमा बघणं असेल, पुस्तक वाचणं असेल, मित्रांबद्दल बरोबर बसून गप्पा मारणं असेल, काहीतरी ॲक्टिव्हिटी, काहीतरी करत राहिलं पाहिजे. आणि त्यावेळी लॉकडाऊनमध्ये मी ज्या स्टोरीज करत होतो त्या पण अशाच होत्या, मायग्रंट वर्कर्स चालले आहेत परत, आणि त्या खूप डिस्ट्रेसिंग होत्या स्टोरीज. आणि त्यावेळी मग जेव्हा जेवण करणं असेल, हे खूप त्यावेळी खूप थेरप्युटिक वाटलं.
आणि ते क्रिएटिव्ह पण होतं, प्रोडक्टिव्ह पण वाटलं आणि त्याचवेळी कामापासून ब्रेक पण मिळत होता. त्यामुळे इट ऑल सॉर्ट ऑफ केम टुगेदर आणि मजा यायला लागली जेवण करायला. म्हणजे पाककृती असते ती एका प्रकारे पत्रकारिता ही पण पाककृतीच आहे की. हां, म्हणजे बरोबर. बराच कच्चा माल आपण एकत्र घेतो, हो, आत्तापर्यंतचा अनुभव त्याच्यामध्ये घालतो हो, आणि मग टप्प्याटप्प्याने आपण जशी ती डिश तयार हो. करतो तशीच तू स्टोरी लिहितोस. हो. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये तुझ्यातल्या जर्नलिझम आणि जर्नलिस्टची डेव्हलपमेंट तू कशी बघतोस? माहित नाही, जे करतोय आता तेच करायचंय, पण अधिक चांगलं करायचंय. पण बेसिक्स तेच राहतील माझ्या मते. जर का मला ग्रामीण भागातली पत्रकारिता करायची असेल, जर का मला वंचितांबद्दल लिहायचं असेल, तर पुढच्या 5-10 वर्षात काय आपले वंचितांची परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाहीये, ज्या पद्धतीने आपला देश चाललाय. त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स बदलतील, कदाचित वाढतील, कमी होतील, तो वेगळा मुद्दा. पण मग तोच फोकस करायचा आहे. एखादं पुस्तक लिहायलाही आवडेल, बघू. पण मी जास्त तितकं 10 वर्षाचा विचार पर्सनली नाही करत, कारण मला असं वाटतं की सर्कमस्टॅन्सेस बदलतात. मग ते आणि मग त्यावेळी आपण कुठे आहोत, काय पोझिशनवर आहोत, आपण आयुष्यात पर्सनली कुठे आहोत, प्रोफेशनली कुठे आहोत, त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सो मी वर्षाच्या अखेरीस एक आढावा घेतो की आपण ह्या वर्षी काय काम केलं आणि पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं आहे, आणि आय जस्ट टेक इट 1 year ॲट अ टाइम. बरं, सो ह्या पद्धतीने म्हणजे जसं इयरली अप्रेझल असतं की नाही कॉर्पोरेट जगामध्ये, तसं तू स्वतःचं एक सेल्फ अप्रेझल घेतोस आणि त्यावरती ठरवतोस की आणि एक ऑनेस्ट असेसमेंट करायची, आपण कुठे कमी पडलो, कुठे चांगलं काम केलं. मग ह्या वर्षात एंटर करताना आपल्याला काय करता येईल, आणि कशा प्रकारे आपण जे 2021 मध्ये केलं ते 2022 मध्ये कसं इम्प्रूव्ह करता येईल. म्हणूनच प्रोफेशनॅलिझम म्हणजे व्यावसायिकता म्हणजे तुझ्या दृष्टीनं काय आहे? पत्रकारितेच्या दृष्टीने बघायचं झालं तर मेनस्ट्रीम मीडियामध्ये जे आता चाललंय ते सोडून सगळं आहे. ज्या पद्धतीने मी बघतो, हिंदी, इंग्लिश, इव्हन काही मराठी पत्रकार सुद्धा ज्या पद्धतीने काम करतायत, लाजिरवाणे लोक आहेत आणि ते करायचं नाही आहे बेसिकली, आणि ते अनप्रोफेशनल आहेत असं माझं ठाम मत आहे. ते करायचं नाही आहे. प्रोफेशनली काम करायचं म्हणजे एक इंटेग्रिटीने काम करायचं, एक मॉरल कंपास असला पाहिजे, कॉन्शियस तुमचा क्लीन असला पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी डोक्यात ठेवून. मॉरल कॉम्पस असा तू शब्द वापरलास म्हणजे काय? म्हणजे आपण जे काम करतो त्याने कोणाचं नुकसान होतंय, कोणाचा फायदा होतोय. आर वी पंचिंग अप और आर वी पंचिंग डाऊन? आपण आपल्या कामातून कोणाचा फायदा करतोय? पॉवरफुल जे आहेत ऑलरेडी, ज्यांना आपण प्रश्न विचारणं भाग आहे, त्यांना आपण प्रश्न न विचारता जे मार्जिनलाइज्ड आहेत, ज्यांच्याकडे साधनं नाही आहेत, त्यांनाच आपण प्रश्न विचारतोय का? पंचिंग अप अँड पंचिंग डाऊन बेसिकली. दॅट्स हाऊ. प्रश्न कोणाला विचारायचे? प्रश्न कोणाला विचारायचे, एक्सपोज कोणाला करायचं, कोणाची पाठराखण करायची, हेच म्हणजे जे मी मगाशी म्हटलं, प्रिव्हिलेज ओळखणं. आपले पत्रकार प्रिव्हिलेज ओळखत नाहीत, म्हणूनच अशा प्रकारची पत्रकारिता करतात असं मला वाटतं. असं तुला वाटतं? आता तू म्हणतोयस तशा पत्रकारितेमधल्या एखाद्या विषयावरची स्टोरी जेव्हा एका जागतिक महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये छापून येते आणि ते तुझ्या हातात पडतं, तेव्हा तुला काय वाटतं? किक मिळते. अजून काहीच नाही आहे त्यात, किक मिळते. स्वतःची बायलाईन बघणं ती किक आहे, आणि मी ती म्हणजे काय म्हणतात त्याला, फ्रॉम वन स्टोरी टू अनदर, इट्स लाईक ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन किक टू अनदर. ते मोटिवेशन आहे. ते मोटिवेशन आहे, आणि ऑब्व्हियसली मग त्याचा जो रिस्पॉन्स आहे किंवा मग त्यातनं कधी कधी अवॉर्ड मिळतात, पण ती किक मिळते हे खरं. आणि ज्या दिवशी ती किक मिळणं बंद होईल त्याच दिवशी सिरियसली विचार करायला लागेल की अरे बापरे, आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे किंवा वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. बरोबर. मला वाटतं हाच मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की किक 2 प्रकारचे असतात. एक जी किक असते ती आपल्याला आरोग्यापासून दूर नेणारी किक असते, आणि एक जी किक असते तिला आपण म्हणू क्रिएटिव्ह किक असते, ती ज्याच्यामध्ये निर्मिती असते.
आणि त्या निर्मितीबरोबरच या किकमध्ये सामाजिकतेचं एक भानसुद्धा असतं आणि नैतिकतेचं एक भानसुद्धा असतं. अशी जी किक आहे तिला आपण साक्षात्कार म्हणायला हरकत नाही. तेव्हा एका बाजूला किक असते आणि एका बाजूला साक्षात्कार असतो. आणि ज्या वेळेला तुमच्या अभ्यासातून, तुमच्या लेखनातून तुम्हाला समाजाबद्दलचा, संस्कृतीबद्दलचा, माणसाबद्दलचा आणि माणूस कसा जगतो त्याबद्दलचा साक्षात्कार होत असेल, तर त्यालाच व्यावसायिकता म्हटलं पाहिजे. पार्थशी बोलताना मला असं जाणवत होतं की आपण आजकालचे तरुण असेच आणि आजकालचे तरुण तसेच असं फार लूजली बोलत असतो. मला वाटतं कोणत्याही आधीच्या पिढीने पुढच्या पिढीबद्दल वा वा किती छान ही पिढी असं म्हटल्याचे पुरावे फार कमी असतील. पण आपल्याला तरुण पिढीचा एक साक्षीदार आज भेटला, पार्थसारखा, जो कुठलाही अभिनिवेश म्हणजे प्रिटेन्शन न घेता तो जसा आहे तसा त्याच्याकडे असलेल्या साधनांसहित एकाच वेळेला स्वतःचं समाधान पण मिळवतोय आणि समाजाच्या एकंदर उतरंडीमध्ये ज्यांचं स्थान खूप खालचं आहे, तळागाळातलं आहे, त्यांच्या बाजूने आस्थापूर्वक लिहिण्याचा आणि त्यांचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं करताना तो आपल्या समोर मी आता परिवर्तन करणार आहे अशा तऱ्हेचा अभिनिवेश घेऊन येत नाही. तो म्हणतो की मी पाहिलेलं वास्तव मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. ते मी पुरेशा आस्थेने आणि पुरेशा दूरस्थपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मला वाटतं शोध पत्रकारिता सामाजिक क्षेत्रातली याचा निदान मराठीमध्ये गेल्या शतकामधला जो आयाम होता त्यामधलं एक महत्त्वाचं नाव डॉक्टर अनिल अवचट होतं. त्यांनी गेल्या शतकामध्ये याच तऱ्हेच्या व्यक्तींची, समूहांची आणि समाजाची दुःख ह्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. शतक बदललं, पण समाजातली शोधपत्रकारिता एक टप्प्याने पुढे नेणारी माणसंही आली. त्यात पी साईनाथ आले आणि त्यामध्ये पार्थ सारखे अनेक तरुण आणि तरुणी आल्या. जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत समाजामध्ये दुःख आणि वेदना आणि समस्या असणारच आहेत. पण त्यांना आपापल्या पद्धतीने हात घालून त्यावरती उत्तरं शोधण्यासाठी त्या समस्या आपल्या समोर आणणारी माणसं सुद्धा प्रत्येक शतकामध्ये या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असतात आणि यापुढेही असतील असा विश्वास आपल्या आजच्या गप्पांनी तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच दिला असेल. पार्थ, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि वेधच्या व्यासपीठातर्फे खूप कृतज्ञता. थँक्यू सो मच.